मुंबईच्या सीएसटी स्टेशनवरती 29 जूनला ट्रेनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला 10 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे। 20 वर्षीय अशोक प्रधान हा मूळचा भुवनेश्वरचा असून पोलिसांनी त्याला चेंबूरच्या माहुल गावामधून अटक केलेली आहे। सीएसटी स्टेशनवरती नाशिकला जाण्यासाठी 2 तरुणी उभ्या होत्या। त्यावेळी एक तरुण या मुलींकडे पाहून अश्लील वर्तन करत होता, अक्षरशः हस्तमैथून करत होता। याची माहिती तरुणींनी पोलिसांना दिली तर पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिला, कुठलीही कारवाई केली नाही। या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या ईशा चिटणीस या तरुणीनं 10 दिवसांपूर्वी व्हिडिओ रेल्वेला ट्विट केला होता, मात्र त्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। अखेर एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर या तरुणाला आता अटक करण्यात आली आहे। पोलीस का नव्हते एवढ्या जवळ की त्यांना जर माहिती असेल की अंधारात अशा गोष्टी होतात सीएसटीवर किंवा कुठल्याही स्टेशनवर आपण रोज ऐकतोय काहीतरी नवीन लोकल ट्रेनमध्ये काहीतरी इन्सिडेंसेस होतात, मुलीच कंप्लेंट करतात जास्ती, हे खूप कॉमन आहे मुंबईत। तर का ह्याला फर्स्ट ऑफ ऑल रिस्पॉन्स का मिळाला नाही की त्या इन्स्पेक्टरनी का एवढं लाईटली घेतलं की अरे हे तर महत्वाचंच नाहीये। तर मला हे त्यांना विचारायचं की तुम्ही हे ट्रेनिंग देता या इन्स्पेक्टर्सना, या हवालदारांना की ही गोष्ट त्यांनी सिरियसली घेतली पाहिजे की या इश्यूज बद्दल त्यांनी काय केलं पाहिजे, हे मला ऍक्च्युली विचारायचं त्यांना की काय ट्रेनिंग देतात। जर त्यांना वाटतच नसेल की अरे बायकांची ठीक आहे आपण सुरक्षेसाठी काम करू, पण हा एक मोठा मुद्दा आहे ना, म्हणजे का तुम्ही त्यांना शिकवत नाही की काय करायचं अशा सिच्युएशनमध्ये।